तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल की काय घडलं काय नाही त्या काकांसोबत. तर आत्ता मी बनवणार आहे चिकन. आणि तुमच्या घरी पण काय बनतंय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या घरी आज चिकन बनणार आहे. आत्ता मगाशी म्हणजे थोड्या वेळापूर्वी सगळं काम आवरलं. झाडू, फरशी, कपडे, भांडी सगळे झालेले आहेत. म्हटलं आता ब्लॉग थोडासा काढावा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला. आणि आज मम्मी गेलेली आहे कॉलनीत, म्हणजे आधी आम्ही जिथे राहत होतो तर तिकडे गेलेली आहे. तर मम्मी म्हटली तू स्वयंपाक बनवून ठेव, मी आल्यावर भाजी करते. कारण की माझ्या हातची भाजी थोडीशी गोडच लागते. मी साखर नाही टाकत, काहीच नाही टाकत, तरी पण चिकनची भाजी माझ्याकडनं गोड होते. आता काय जास्त पडतं हे मला माहिती नाही. मसाला तर परफेक्ट असतो, तरी पण काहीतरी मिस्टेक होती म्हणून आवडतच नाही. सगळे म्हणतात चांगली झाली, पण मला स्वतःला असं वाटतं की गोड झाली आहे, त्यामुळं मी बनवतच नाही. तर आता चिकन आणायला वगैरे जाते. तर चला. आणि मम्मी बघू आता येईल, किती वाजता येईल माहिती नाही. तर चिकन वगैरे तर आणलेलं आहे. आणि म्हटलं थोडंसं तिथं ज्यूस होता मँगोचा, तर मँगोचा ज्यूस आहे, या सगळ्यांनी प्यायला. हे बघा. तर ज्यूस वगैरे तर पिऊन झालेला आहे. आणि कोथिंबीर नीट करत आहे. आणि भाजी तर शिजायला टाकलेली आहे, मसाला पण रेडी करते. हे बघा. तुम्ही फुटाणा डाळ टाकता का हे मला कमेंटमध्ये सांगा, कारण की आम्ही टाकत नाही. चिकनचा मसाला करायचा असेल तर. थोडंसं पिंपरीत पण मी जाणार आहे, बघूया आता जाईल का नाही, किती नाही. गेले तर तुम्हाला दाखवलं. आणि खूप दिवसापासून कैरी आणायची होती, तर फायनली मी कैरी आणलेली आहे. 20 रुपयाला दिली बघा, एवढीशीच कैरी. मी त्यांना म्हटलं तर हे बघा काय झालं, तर ते म्हटले की काय नाही, 20 रुपयाला दिली, पण जाऊ द्या, मुश्किलने भेटले. त्या दिवशी 30 रुपयाला होती, एवढीच होती. 5 रुपये सुद्धा तिने कमी नाही केले. मग जाऊ दे म्हटलं, खूप महाग आहे बाबा कैरी. आणि सध्या सीझन नाही आहे ना, त्यामुळे मी मागच्या वेळी शोधायला पण गेले होते मार्केटमध्ये, पण मला सापडलीच नाही. तर इथे चिकन वगैरे, भात तर झालेला आहे पांढरा. आता काय भाकरी करायच्या. आणि तुम्ही मला असताना आवाज कशाचा येतोय, तर एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे, त्याचा आवाज येतोय. हे बघा भाजी. आणि राडा बघा कसं केलेला आहे. हा राडा खूप राडा केलेला आहे. आणि आता हा मसाला. तर बघूया. मम्मीला फोन केला होता, पण मम्मी म्हटली की अजून मला वेळ लागेल, काय माहिती आता कधी येते. मस्त असं कैरी कापणार आहे, कैरी वगैरे कापणार आहे. बंद केलं ते, कारण की खूप असा आवाज येतोय त्या एक्झॉस्ट फॅनचा. बसल्या बसल्या काय करावं म्हटलं, थोडं स्वयंपाक केला, झालाच आता निम्मा. तर तुमच्या घरी काय केलेलं आहे तुम्ही जेवायला, हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि परवाच्या दिवशी मी काकीकडे गेले होते, आणि खूप असे आगगाव झालेले आहे माझी भाची, तुम्हाला नक्की दाखवेल. आता ती म्हणजे 1 वर्षाची होती जुलै महिन्यात. आत्ता तिला 7 मंथ कंप्लीट होऊन, नाही वाटतं 8 मंथ कंप्लीट होऊन 9वं लागलेलं आहे. मस्त असं डेकोरेशन केलं होतं, सजावट केली होती, होळीची केली. खूप छान असं झालेलं आहे तिचं पण. तुम्हाला नक्की दाखवलं. तुम्ही माझी वहिनी तर बघितलेच असेल ना माझ्या ब्लॉगमध्ये. भावाला पण मी दाखवलं होतं जेव्हा बाळाचं वेलकम होतं, भाचीचं वेलकम होतं, पण तो तेवढा शॉर्ट जो स्टॉप झाला होता कुठल्या तरी कारणामुळे, मग दिसला नसेल. तर भावाला पण मी नक्की दाखवेल जेव्हा मी तिकडे गेल्यावर. आता तर काकी इकडेच येणार आहे आमच्याकडे, खूप असा आनंद होतोय.
आणि गुड न्यूज पण लवकरात लवकरच सांगेल मी, काय होती गुड न्यूज आणि काय नाही. तर बघूया आता कोथिंबीर वगैरे नीट करते. चला, तर फायनली सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर मम्मी आल्यावर फोडणी देईल. तर आता मी खाती कैरी. तर आता भांडी घासते मी. कैरी वगैरे खाल्ली मगाशी आणि थोडा मोबाईल बघा म्हटलं. तर म्हटलं भांडी तरी घासावं. याला भाऊ आणायला गेलाय आणि मी गावाला जाणार आहे पाडव्याला. आम्ही दरवर्षी पाडव्याला जातो. दरवर्षी जातो आम्ही पाडव्याला. तर यावेळेस मस्त असं एन्जॉय वगैरे करणार. पण ह्या वर्षी असं होणार आहे कारण की तिकडे गेल्यावर रेंजच नसते. खास ते प्रॉब्लेम आहे मला. त्यामुळंच तर असं वाईट वाटतं. रेंजच नाही तिथं. जिओला रेंज. आणि काय सांगावं, माझं सिम आहे एअरटेल. सिम एअरटेल आहे म्हणून काहीच करता येत नाही. रेंजच नाही तिथं. फक्त जिओला आहे. ओनली जिओ. आणि आमच्याकडे जिओ कोणाकडेच नाहीये. काकीकडे आहे. पण काकीकडे वायफाय म्हटल्यावर काकी फक्त कॉलिंगचाच टाकते. खूप मोठा प्रॉब्लेम येतो तिथं रेंजचा. म्हणजे ब्लॉक तुम्हाला मी पुण्याला आल्यावर पडेल. ब्लॉक पडला तर पडेल तिकडं गावाला असताना, नाही तर नाही पडणार. कारण की रेंजच नसणार. टाकू कुठं. मला आता टेन्शन पण आलंय. सकाळचा व्हिडिओ मी जो टाकते ना शॉर्ट, ते पण टाकू कसा. बघूया काहीतरी करता येईल. भाऊकी आहे आमची तिथे, पण खूपच लांब लांब आहे भाऊकी. पण मस्त खूप छान असतं गुढीपाडवा आमच्या गावाला. आणि माझी आजी 2021 मध्येच वारली. ती असती तर खूप छान झालं असतं. कारण की ती असायची ना. तर फायनली माझी मम्मी आलेली आहे. नाही केली मी भाजी. तर बघा आता मम्मी आलेली आहे. तर बघा भाजी होत आहे रेडी. लगेच आम्ही जेवायला बसणार आहोत. कारण की खूप भूक लागली आहे. माझ्या मम्मीचीच वाट बघत होतो आम्ही. आलेली आहे आता मम्मी. जरा इस्राईल आणि इराणचे जरा थोडंसं डिस्कशन चालू आहे. कारण की गॅस वगैरे सगळं बंद झालेलं आहे ना. त्यामुळं थोडं बघू आता. शेंगदाणे पण खूप महाग झालेले आहेत. प्लस तेल आणि गॅस. तर याचा आमच्यावर विचार चालू आहे. बोलतोय जाऊ दे. तर फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर इथंच व्हिडिओ स्टॉप करते. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जेवण वगैरे झाले. भांडी वगैरे पण घासलेत आम्ही. आणि थोडासा जोक झाला त्यामुळं हसतोय. मम्मीनी फोनच उशीमध्ये ठेवला होता त्यामुळं शोधत होतो आणि हसत होतो. तर चला, गुड नाईट.